बरं श्रेयस, आता जास्त काळजी घ्यायला हवी आणि असं पुन्हा व्हायला नको. अरे मी ठरवून काय होणार रे, माझ्या बहिणीला कळायला पाहिजे ना हे सगळं. शिल्पी बाई जरा बर्थडे संपलेला नाही त्याचं. घरातील सर्वांसोबत बसले तर काय बिघडणार आहे तुझं? बाबा जरा तुम्ही हे ओपन करा ना. हो एवढं मोठं. हे ना माझ्याकडून तुमच्यासाठी एकदम स्पेशल गिफ्ट आहे. अच्छा, मी सिलेक्ट केलंय. अरे वा. बॅट? बाबा आता याच बॅटने तुम्ही तुमची फायनल मॅच खेळायची, म्हणजे आपली टीम जिंकेल. अरे हो हो, या बॅटनीच खेळणार आम्ही आणि आपली टीम जिंकेल मग नक्की. श्रेयस, हा, हे माझ्याकडून तुला गिफ्ट. अरे बाबा, हा, तू गिफ्ट आणलं माझ्यासाठी? तुम्हाला कसं जमलं? नाही म्हणजे अश्विनी आपल्याला उंबरठ्याच्या बाहेरही पडून देत नाही, अनलेस हॉस्पिटलची गरज असली तरच. केव्हा कुठल्या गोष्टी कशा करायच्या बरोबर कळतं मला. अहो मॅग्नेटिक चेस सेट, तुम्ही तर चेकमेट केलं मला. अरे किती वर्ष मागतोय मी हे तुमच्याकडे. खरं तर शरद लहानपणी तुला घेऊन द्यायचं होतं मला, पण तेव्हा मला परवडत नव्हतं आणि नंतर ते राहूनच गेलं. आणि यांनी तो मुद्दामून घेतला नाही, कारण त्यांना वाटत होतं की चेसबोर्ड बाबांकडनंच आला पाहिजे म्हणून. बरं मी सगळ्यांसाठी गोडाचं घेऊन येते. बाबा ही आयडिया खूप छान आहे. म्हणजे मी पण तुम्हाला ना आता माझी आवडणारी वस्तू सांगून ठेवते आणि माझ्या 40व्या बर्थडेला ना तुम्ही ती मला गिफ्ट करा. किती भारी आहे ना हे. एक बरं झालं मॅग्नेटिक चेसबोर्ड आणला, म्हणजे काय उंबरठ्यावर बसतो ना आम्ही कधीतरी चेस खेळायला, लोक उडवतात सोंगट्या, ते आता उडणार नाही, मॅग्नेट आहे ना. शिल्पी हे घे, तू पण खाऊन घे. अरे विद्युत, कोण म्हणेल पथ्यातलं स्वीट आहे? हो ना, काय सुंदर बनवलंय अश्विनी. अश्विनी, यांच्यासाठी ना तू असंच काहीतरी बनवत जा, म्हणजे आपोआप यांची शुगर बंद होईल. अगं साखर खातोच कुठे मी, सणासुदीला खातो कधी कधी. पण इतकं छान स्वीट असेल ना तर सणासुदीला खायला पण हरकत नाही. ताई खरंच खूप छान झाले. बरं हे खाऊन झालं की मी निघतो. अरे बस ना थोडा वेळ. अरे नाही, जरा कामं आहेत. अश्विनीने बनवलंय ना, पण उलटी झाली असेल. अहो हो बरं आहे मला. तू निघतोयस ना? हो निघतो मी. अरे संपव तरी. अरे नाही, इट्स ओके, येतो बाबा. मी आलेच. विद्युत, काय ग? काय झालं असं अचानक का निघालायस? अगं अचानक ते काम आठवलं त्यामुळे. तू माझ्यापासून काही लपवत नाहीयेस ना विद्युत? हे बघ, मी तुला लहानपणापासून ओळखते.
तुला असं वाटत नाही ना की आपल्या ताईला त्रास होईल म्हणून तिला काही कळायला नको वगैरे? नाही अगं असं काही नाही. मग शिल्पी असं का म्हणाली की तू निघतोयस ना? अगं तुला तिचा स्वभाव माहिती आहे ना, ती कधी काही बोलते. हे बघ विद्युत, संजूमुळे तुझ्यामध्ये आणि शिल्पीमध्ये काही वाद नाही झाले आहेत ना? नाही मुळीच नाही. अगं उलट मीच तिला म्हणालोय की संजूला कधीही भेटू शकते. त्या दिवशी संजूला बरं नव्हतं तेव्हा हां हे बघ विद्युत, संजूसाठी ना तू शिल्पी काही बोलली तरी तुझ्याशी वाद नको घालू. हे बघ तू ना जास्त विचार करू नकोस. सगळं ठीक आहे. ओके येऊ. विद्युत, तुला माझ्याशी खोटं बोलणं कधीच जमलं नाहीये आणि ते जमणारही नाही. काहीतरी आहे आणि ते काय आहे हे मला कळेलच. मयू, तो मोबाईल बाजूला ठेव बघू आणि पोहे खा अगोदर. आई, मी तुमच्यासाठी पण घेऊन येते. तू नाश्ता केलास का? अगं सगळ्यांची काळजी करता करता स्वतःकडे दुर्लक्ष करतेस. काळजी घे ग. माझ्यासाठी पण घेतेच आहे मी प्लेट आणि तुमच्यासाठी पण आणते. आई तू थांब, माझा नाश्ता होतच आलाय, दे माझ्याकडे. अगं दोघी पण बसा, मी घेऊन येते तुमच्यासाठी नाश्ता. आई बसा तुम्ही. बोल जेनी, येतेस ना तू आज? अश्विनी, अगं तेच सांगायला फोन केलाय. अजून तितकंसं सॉर्ट आउट झालं नाहीये ग घरी. आईला माझी गरज आहे. मी जॉईन नाही होऊ शकणार आज. ठीक आहे मग उद्यापासून सुरू करूया ना. अंजनी, त्याचं काय आहे ना, तू पार्लरमध्ये नसलीस तर मी एकटी हे सगळं हँडल नाही करू शकणार ना, आणि घरी पण कामं असतात ना. अगं पण आज संध्याकाळी ना त्या सुवर्णा मोरे येणार आहेत. त्यांची मंथली अपॉइंटमेंट असते ना, आजची आहे. त्या कधी मिस नाही करत ग. त्यांना उद्या यायला सांगूया ना आपण. नाही ग, त्यांचा गव्हर्नमेंट जॉब आहे. त्यांना ऑफिस नंतरच यायला जमतं. त्या डे चेंज करत नाहीत. अश्विनी प्लीज तेवढी ही ऑर्डर अटेंड कर ना. त्या लॉयल आणि हाय बिलिंग कस्टमर आहेत. जेनी, मान्य आहे त्या लॉयल आणि हाय पेईंग कस्टमर्स असतील, पण घरी खूप जबाबदाऱ्या आहेत ग, आणि बाबांना आणि ह्यांना असं एकटं टाकून येणं. अश्विनी प्लीज बघ ना, काहीतरी मॅनेज कर. बरं मी बघते काही जमतंय का. हां बाय. अगं तेवढं म्हणते ना तर जाऊन ये ना. आई, बाबांचे रिपोर्ट्स येणार आहेत संध्याकाळी आणि ते रिपोर्ट्स डॉक्टरांना पण दाखवायचे आहेत. आई अगं नाश्ता करून घे, गार होतोय. तू पण ना. मयुरी आहे का? हो या ना. त्या डिटेन पॅकचं काय झालं? तुमचा फोन आला ना तेव्हाच काढून ठेवले, आणते मी. हे घ्या तुमचा D10 पॅक. थँक्यू. आणि उद्याची अपॉइंटमेंट ऑल इन वन पॅकेज. हो, मी तुम्हाला कॉल करून कळवते. चालेल. हां, छान करतेस तू. थँक्यू. मयू, हे घे. मयू, अगं किती छान क्लायंट्सना हँडल करतेस तू. अगदी प्रोफेशनल लोक करतात ना तशी. आय एम प्राऊड ऑफ यू. हे सगळं तर तू ऑलरेडी कमवलेस. माझ्यापेक्षा तुझं पार्लर कितीतरी पटीने मोठं आहे. घरातल्या अडचणीमुळे पार्लर का बंद ठेवलेस? तुझ्या पार्लरमुळेच आपण या संकटातून बाहेर येऊ शकलो ना. आता हॉस्पिटलचं बिल कसं भरलं असतं आपण? अगं पण घरी बाबा आणि आजोबा असे असताना जायचं, घरातली इतकी सगळी कामं. पण पार्लरकडे दुर्लक्ष ठेवून कसं चालेल? एकदा क्लायंट दुसऱ्या पार्लरमध्ये गेले ना की आपल्या पार्लरमध्ये परत येणार नाहीत, आणि यामुळे तुझा लॉस होईल. अगं हे बघ, तुझी हरकत नसेल तर तुझे क्लायंट्स मी हँडल करू. म्हणजे मी एक स्पर्धक म्हणून तुझे क्लायंट्स माझ्याकडे वळवणार नाही किंवा माझ्या पार्लरमध्ये पण यायला सांगणार नाही.
मी तुझ्या पार्लरमध्ये जाऊन तुझे क्लायंट्स हँडल करेन आणि आपण दोन्ही पार्लर हाफ डे चालू ठेवू. बघितलंस अश्विनी, कठीण परिस्थितीत मुलं कशी आपसूक मोठी होतात, समंजस होतात. खरंच माझी मयू खूप मोठी झाली आहे. ठीक आहे, मला चालेल. आजपासून तू माझ्या पार्लरमध्ये जा आणि माझ्या क्लायंट्सना काय काय सर्व्हिसेस हव्या असतात ना त्या मी तुला डिटेल्समध्ये समजावून सांगेन. डन. डन. कुहू सारखं पिंकी प्रॉमिस. काय झालं? थोडी थंडी वाजते आणि क्रॅम्प्स आहे त्याचा काळपासून मला. आय गेस पावसामुळे असतील. थोडं वातावरण गार झालंय ना, त्याच्यामुळे पण क्रॅम्प्स येऊ शकते. एक काम करतो, मी मस्त कॉफी ऑर्डर करतो, बरं वाटेल तुला. ठीक आहे, चालेल. हां, माझ्या केबिनमध्ये 2 कॉफी पाठवा. येस, थँक्यू. बाय द वे, घरी काय सिच्युएशन? आर थिंग्स गेटिंग बेटर? कसलं काय बेटर? या हॉस्पिटल प्रकरणामुळे मी जे काही ठरवलं होतं ते सगळं फिसकटलं. घर तर गेलंच माझ्या हातातून आणि आता या दोघी बघावं तेव्हा सतत एकत्र दिसतात. एवढे कष्ट करून मी त्यांना वेगळं केलं होतं. चिकटलेल्याच असतात एकमेकींना. सोड ना शिल्पी, असे किती दिवस राहायचं तुला त्या घरी? आपलं लग्न झालं की त्यांचं आयुष्य वेगळं, आपलं आयुष्य वेगळं. हो ते आहेच, पण मी एवढं कष्टाने सगळं केलं होतं ते असं फिसकटतंय. मला नाही बरं वाटत आहे. मी त्या दोघींना असं परत एकत्र आलेलं नाही बघू शकत आहे. हे बघ, कितीही काही झालं तरी मी जे ठरवलंय ते मी करूनच राहणार. आता त्या प्लॅनमध्ये मी काहीच चेंज करत नसते. पुढचा ट्रॅप तयार आहे, फक्त बकरी फसली पाहिजे त्याच्यामध्ये. नशीब तुझ्याकडे छत्री होती. चल बाय, भेटू नंतर. मयू ऐक ना, तुझ्याशी जरा बोलायचं होतं. बोल ना मग. तू काकूंचं पार्लर जॉईन केलंस म्हणजे तू त्यांना माफ केलंस? ते माहीत नाही मला. प्रतीक माझ्यापासून लांब गेला हे नाहीच आवडलंय मला. पण मला असं वाटतं की आई ना पूर्णपणे चुकीची नव्हती. मे बी ती तिच्या जागी बरोबर होती. कारण कुठची आई आपल्या मुलीबद्दल इतका वाईट विचार करेल ना. अच्छा, म्हणजे असं 180 डिग्री चेंज झालंय? नाही माहिती यार. मला ना आईचा तेव्हा खूप राग यायचा. मला असं वाटायचं की ती ना माझा फ्रीडम काढून घेते. खरं सांगू मयू, तू आणि प्रतीक एकत्र यावे म्हणून मी काही करायला तयार झालेले. त्यामुळे आपण काकूंना खूप हर्ट केलंय ग. मलाही असंच वाटतं कीर्ती. तुला आठवते आपण काय काय केलं? पॅम्पलेट्स वाटले, तिचे क्लायंट्स आपल्याकडे यावेत म्हणून खूप प्रयत्न केले, पण ती अजिबात चिडली नाही तुझ्यावर. बरोबर बोलतेस तू कीर्ती. हे बघ, सध्या आमच्या घरात आजोबा आणि बाबा आजारी आहेत आणि त्यामुळे ना आईला पार्लरकडे लक्षच देता येत नाही. आणि नेमकी जेनी आंटी सुट्टीवर आहे. आईला आता खरी गरज आहे माझी आणि मला जेवढी जमेल तेवढी हेल्प करणार. आणि काही लागलं तरी मी आहे. अहो असं काय करताय? डॉक्टरांनी सांगितलंय ना की सगळं डाएट फॉलो करायला हवं. तब्येतीच्या बाबतीत निष्काळजीपणा करून चालणार नाही. मग रिपोर्ट्स तर ओके आहेत. रिपोर्ट्स ओके म्हणजे सगळं ओके ना. तुझंही पार्लर आहे. तुझे बाबा आणि आजोबा एकदम ठणठणीत आहे. चांगलंच आहे, तरी पण विश्रांती घ्यायला हवीच. थांब, मी हळदीचं दूध करून आणते. आई तुम्ही थांबा. मी अगं दोघीही जाऊ नका. मला तुमची दूध आणि हळद दोन्ही नको. मयुरी, माझं लक्ष ना त्या फ्रीज मध्ये जो केक आहे ना त्याच्यावर आहे. अहो अजिबात नाही. पथ्य पहिलं. अजिबात नाही काय? मी एक पीस पण नाही खाल्ला त्या केकचा. श्रेयस, रे जरा पथ्य पाळ ना. बाबा, केक तर तुम्हाला मुळीच मिळणार नाहीये, पण तुम्हाला काही छान खायचं असेल ना तर मला सांगा. मी तुमच्या पथ्यात बसणार काहीतरी बनवते. अरे बापरे, तुझ्या आईचे डायलॉग का बोलतेस तू? एकदम मम्माच गर्ल झाली आई. अहो आहेच ती ममाज गर्ल. तुम्हाला माहितीये,
जेनी आणि मी नसताना तिने पार्लर अगदी व्यवस्थित सांभाळलं. मयुरी तुझ्या पार्लर मध्ये गेली होती? हो. आणि एका क्लायंटने तिचं इतकं कौतुक केलंय, मला म्हणाली की तुझी मुलगी किती छान काम करते. खरंच. अरे वा. पण इतका माइंडसेट कसा चेंज झाला मयुरीचा? बाबा असं का बोलताय? ही चांगली मुलगी नाहीये का? असं कसं? लाखात एक आहे माझी नात. खूप गुणी आहे. तुम्ही सगळे एकमेकांना किती मदत करता, मी नाही का करायची? अगं तू पण कर ना मयू. तू चांगली होतीस आणि आहेस. चला, तुम्ही दोघी एकत्र आलात, आता सगळं तुमच्यावर सोपवतो आणि मी जाऊन झोपतो. तू झोप. सावकाश. मी दूध हळद घेऊन येते. अगं तुझी हळद आणि दूध नको, केक घेऊन. बाबा. आई काय कर? हे आजचे पैसे. आणि ऐक, उद्या ना पहिली हेअर स्पाची अपॉइंटमेंट आहे आणि त्यानंतर फेशियलची पण आहे. त्या ऐकतच नव्हत्या. त्या म्हणत होत्या आम्हाला अश्विनीच पाहिजे म्हणून. कसं तरी करून त्यांना कन्व्हिन्स केलंय. तेव्हा म्हणाला चालेल मयुरी तू कर. मयू थँक्स. आई प्लीज. मी थँक्स म्हटलं ना तर अख्खा दिवस कमी पडेल. बरं बाई, नको म्हणू थँक्स. पण उद्या तुला पार्लरमध्ये जायचंय म्हणजे भरपूर काम करावं लागणार. त्यासाठी एनर्जी हवी. तुझ्यासाठी काहीतरी खायला करते. त्याच्या अगोदर जाऊन फ्रेश होऊन ये. हो. कसं करायचं बाई ह्या मयूचं? मला तर एवढं वाईट वाटतं ना तिच्याबद्दल कधी कधी. नाही म्हणजे सिरियसली किती कष्ट करते ती. राब राब राबतीये तिच्या त्या छोट्याशा पार्लरसाठी. आणि काय मिळतंय बिचारीला? सगळा लॉस. सगळा लॉसच. म्हणजे बघ ना, रोज ते 4-5 क्लायंट्स येतात आणि त्यांना ती सरळ नाही असं सांगून टाकते. नाराज होऊन निघून जातात यार बिचारे. मला असं वाटतं की ती लहान आहे ग, तिला कळत नाही हे सगळं काय चाललंय, कसं करायचं, कसं ग्रो व्हायचं. शी इज न्यू इन दिस इंडस्ट्री. पण तू तर वेल एक्सपिरियन्स्ड आहेस. तुला कळतं की आता काय आहे ही इंडस्ट्री, कसं सगळी रिलेशनशिपवरती कामं होतात यार. तू तिला खरं तर सांगायला पाहिजेस की मयू कंटिन्यू कर म्हणून. पण बघ, मुळात मी का बोलते मला तेच कळत नाही. पण मला काय होतं माहिती का, डोळ्यासमोर असं मला बघवत नाही एखाद्याचं असं वाईट होत असेल की मला पटकन बोलावं असं वाटतं. जाऊ देत. आई, अगं ते बाबांच्या तांब्यातलं पाणी संपलंय ग. एक्सक्यूज मी. कोण हवंय? मयुरी आहे का? मयुरी, एक मिनिट. आत या ना तुम्ही. मयू. ए मयू. हा मयुरी, तू आता आहेस का ग फ्री? मला ना बाहेर जायचंय त्यामुळे पार्लर बंद आहे. अगं आता आलीच आहे तर करून दे ना सर्व्हिसेस. मला पण घाई होती, एका ठिकाणी पोहोचायचंय मला सुद्धा. ऍक्च्युली मॅडम ना. मयू ऐक ना, माझ्या ज्या 2 अपॉइंटमेंट्स आहेत ना त्या मी नंतर शिफ्ट करते. तू ह्यांना जे काही करायचंय ते करून दे ना. बरं, काय करायचंय तुम्हाला? मला ना आयब्रोज करायच्या होत्या. ओके या. आयब्रोज झालेत, एकदा चेक करा. छान झाल्यात ग, म्हणजे अगदी रेखीव दिसतात. ऍक्च्युली मी ना इथे माझ्या एका मैत्रिणीच्या रेफरन्सने आले होते आणि तिने जे सांगितलेलं ना ते अगदी खरं आहे. म्हणजे तुमचा सेटअप अगदी घरगुती आणि साधासा आहे, पण तू अगदी प्रोफेशनल असल्यासारखी काम करतेस. हा, थँक्यू. ऐक ना, मला फेशियल आणि बॅक मसाज करून देतेस का? केलं असतं पण सध्या मयू ऐक ना, अजून ना वेळ आहे आपल्याकडे. तू त्यांना जे काय हवंय ते करून दे. बरं, ओके. मी मसाज चालू करते आणि पॅक बनवायला घेते. हा, मी लेवल सेट करते. तुम्ही सांगा तुम्हाला किती हवी आहे.